आज ना हद्द झाली, आज हद्द झालीये. 7:30ची वेळ दिली होती मी माझ्या व्याह्यांना. 7:30 वाजून उलटून 30 सेकंद उलटून गेले. माझ्या व्याह्यांची काही इथे अजून खबर नाहीये. मला ना संताप होतो या गोष्टीचा. दुसरा कोणी असताना मी लग्न मोडून टाकलं असतं, पण काय करणार. मी लग्न मोडायचं ठरवलं तर माझी मुलगी पळून जाईल त्यांच्या मुलाबरोबर. मग त्याच्यापेक्षा विचार केला आपण 4 अक्षता टाकूया आणि लग्न उरकून टाकूया. तर यांच्या नवीन हौशी आम्हाला नव्या पद्धतीनं लग्न करायचंय. काय तर म्हणे लग्नात दोन्ही व्याहींनी जोडीनं नृत्य करायचंय. जोडीनं नृत्य, तेही तालीम करून. अरे मी मराठी विषयाचा प्राध्यापक निमेश कुलकर्णी आणि मी तालीम करायची, तेही नृत्याची त्या माणसाबरोबर. अजिबात नाही. वल्लव रे नकवा वल्लव वल्लव, ए वल्लव रे नकवा वल्लव वल्लव, वल्लव रे नकवा वल्लव वल्लव. करा बाला टायमान आलो का नाही. बाला? मी बाला? मला बाला वगैरे म्हणायचं नाही अजिबात. बाला नाही तर काय मधुबाला बोलू. हो बालाही म्हणायचं नाही आणि मधुबालाही म्हणायचं नाही. अहो ठरवलं तर बाळ होतील अशा मुला मुलींना शिकवतो मी कॉलेजमध्ये. तुम्ही मला काय बाळ म्हणता. आणि हे जे तुम्ही म्हणताय ना, तुम्ही टायमात आलात, उशिरा आलात तुम्ही. 1.5 मिनिटं, तब्बल 1.5 मिनिटं उशीर झालाय तुम्हाला. आणि उशीर म्हणजे उशीर असतो, मग तो 1.5 मिनिट असू दे नाहीतर 1.5 सेकंद असू दे, उशीर असतो. अरे उशीर तर देवाला पण होतो. माणसं जन्माला घालताना देवाला पण उशीर होतो ना, 2-4 दिवस पुरा माग. हे पुलंचं वाक्य आहे ना. पुलंचं नाही, मग विनया परुलेकरचं आहे. कोण विनया परुलेकर. अरे विनय परुलेकर मला व्हॉट्सअपचे सगळे मेसेजिंग करतो तो. अरे नका रे त्या व्हॉट्सअप मध्ये अडकू. जे पुलंचं आहे ते पुलंचं म्हणा, नको त्यांचं पुलंचं नका म्हणू तुम्ही. कळलं का तुम्हाला. पुरं झालं ना आता. अहो नका. हो आपण इथे डान्स करायला आले ना. डान्स नाही, नृत्य. नृत्य ते काय असतं. माझ्या पोरानं मला सांगितलं नाही. माझा पोरगा मला म्हणला माझ्या सासऱ्यासोबत डान्स करायचं आहे. मी त्याला म्हणलं सासऱ्यासोबत काय, मी सासूसोबत पण डान्स करीन. तुम्ही कशाला माझ्या बायको बरोबर नृत्य करणार, तेही मी असताना. मला हे कळत नाही तुझं ऑब्जेक्शन कशावर आहे. मी तिच्यासोबत डान्स करणार याच्यावर की तू असताना डान्स करणार याच्यावर. मी सगळं वेगळं वेगळं पण करू. नाही काही गरज नाही. जे ठरलंय तेवढंच करायचं आपण. या तेव्हा कसं होणार आहे माझं. मग ठीक आहे ना, एवढं काय त्यात हॅवी. हॅवी आता हे काय नवीन हॅवी. अरे माझा पोरगा तुझी पोरगी, आपण दोघे कोण झालो हॅवी. व्याही असतं ते, व्याही. साधारण भाषेत व्याही म्हणतात त्याला. हॅवी आता शब्द जाम हॅवी जातं ना मला, म्हणून मी बोलला हॅवी. तुम्हाला नाही कळणार, आपण नृत्य करायला सुरुवात करूया का. अरे पण तो डान्स शिकवणारा कोरिओग्राफर कुठे आहे. मग तुम्ही बोलवलं होतं ना त्याला. बनताय बम्बाई लोग भाई, आपण आया है भाई, आपण है ना भाई. भाई ये ना ये दे भाई. मी आलो, मी पाहिलं, मी स्किट मध्ये घुसलो आणि करिअर केलं माझं. आता कॅरेक्टर पकड. ये भाई बच्ची बनताय बम्बाई लोग, चल ना भाई, नाचते ना भाई. सासरा जाम भारी आहे रे. तो क्लासिकल बोलतो, हा डान्सिकल बोलतो. मला पण काहीतरी म्युझिकल बोलावं लागणार. हे वाजव रे. काय चाललंय इथे. मी माझ्या मुलीच्या लग्नात जे नृत्य करायचंय त्याची तालीम करतोय. तुमच्या हे मिरवणुकीत नाचायला आलेलो नाहीये मी. ये बम्बाई भाई सॉरी या का, ते म्युझिक वाचला ना आपल्याला कंट्रोल होत नाही. मी काय बोलतो, आपण डायरेक्ट डान्सला सुरुवात करायची काय. हे बरोबर आहे. म्हणजे मी तुम्हाला ना काही बेसिक गोष्टी सांगतो. नाही मला माहिती आहे ते सगळं. मी येतो मग. नाही भाई मी सांगतो तुम्हाला, काय नसतं डान्स बिन भाई, सोपा असतं रे बांटाय लोक. काय लागतं म्हणजे डान्स साठी ना भाई थोडा ना कॉन्फिडन्स लागतो. आणि ना असं रिदम ना यायला पाहिजे. रिदम आला पाहिजे. रिदम नाही कसं आहे. हे भाला काय टेन्शन घेऊ नका, कॉन्फिडन्स आपल्याकडे भरपूर आहे. हा एकदम स्टॉक मध्ये भरलेला आहे. हा पण ते रिदमचा म्हणशील तर जरा प्रॉब्लेम आहे. काय आमच्या गल्लीत फक्त शिदम आणि कदम आहे.
रिदम कोणच नाही. लेट मी एक्सप्लेन. नाही लेट मी आयलं हे उगाच आपला मोठेपणा करत. रिदम म्हणजे कोणी व्यक्ती नाहीये. रिदम म्हणजे ए रिदम आलो आलो असं म्हणून कोणी येणार नाहीये. रिदम म्हणजे ताल. म्हणजे बघा, धा दिन दिंदा धा दिन दिंदा धा तीन तिंता ता तीन दिंदा. अच्छा असं आहे? हा. मग ते काय असतं ते धनक तताने 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 धनक तताने 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 धनक तताने तताने तताने. नाही बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. तोही एक प्रकारचा रिदमच आहे, फक्त तो लोककलेचा आहे आणि मी जो सांगितला तो शास्त्रीय कलेचा आहे. अच्छा म्हणजे हा सावत्र्या औशीचा आहे तो सख्या औशीचा आहे. बरोबर, तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेनुसार योग्य विभाजन केलेलं आहे. थँक्यू म्हणताय. मला नाही यांच्यावर चिडायचं नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही गाणं सांगा, त्याच्यावरच्या स्टेप्स सांगा, मी घरी जाऊन त्याची प्रॅक्टिस करतो आणि थेट लग्नात नाचतो मी. बंटाय आता कसा बोलला तू? कामाची वार्ता केली की नाही? बाई मी तुम्हाला गाणं ऐकवतो, आपण तो निवडलाय तो इथे थांबा का तू? बाई नीट ऐका का? 1 2 3 स्टार्ट. सुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 नाही. हे तुटेल का रे वादा यार नाही 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 नाही. ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही नाही. काय नाही असंच आहे ते. नाही 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 नाही. अहो हे अशुद्ध मराठी आहे. तिथे नाही 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 असं असायला हवं, तरच मी याच्यावर नृत्य करेन. अरे हवी चालतं रे असं सगळं. असं कसं चालतं? हा मग नाही नाही. अरे तसं कधी कधी तू पण अशुद्ध बोलतो. मी काय बोलतो? मग मी अशुद्ध बोलतो? Why? मी अशुद्ध बोलतो? कधी बोलतो मी अशुद्ध? तू बोललास ना काय? हे बघ तू कधी कधी बोलतस ना न होत, हे जर शुद्ध आहे तर मग होत हे अशुद्ध कसं काय? वा वा. आहे का नाही? अहो, काय वा, हे परत पुलंचंच वाक्य आहे. अरे कोण आहेत पुलं? अरे विनय परुलेकरचं वाक्य अरे आहे. कोण आहे विनय परुलेकर? कोण आहे विनय परुलेकर? अरे तो जाम दर्दी शायर आहे. बोल. हा मग शायर आहे? हा मग काय? अरे त्याची शायरी मी व्हॉट्सअपवर ऐकतो ना सगळी. भावा ऐकव ना, भावा ऐकव ना. आता माहोल बनलाच आहे तर ऐकूनच टाकतो. ऐसे माहौल में दवा क्या है दुआ क्या है. वा वा वा. ऐसे माहौल में दवा क्या है दुआ क्या है. जब कातिल खुद आके पूछे इचा असला हुआ क्या है. दर्द आहे बाबा, दर्द 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 दर्द. एक मिनिट, कसलं दर्द? चासला हा शब्द सोडला तर बाकी सगळी गुलजारांची शायरी बोलले ते. ही गुलजारांची शायरी आहे. अरे कोण आहे गुलजार? अरे विनय परुलेकरची शायरी आहे. कोण आहे? तो स्वतःचा पण काही लिहितो की नाही, का दुसऱ्यांचा चोरतो? लिहितो ना. काय? अरे आज सकाळी त्याचा सुविचार ऐकला मी. भावा ऐकव ना भावा. मग ऐका. जगी सर्व सुखी असा कोण आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे. विचारे मना, विचारे मना तूच शोधून पाये. वा वा, एक नंबर हा भाई. अहो, वा नका बोलू हो. त्या माणसाची जीभ कशी झडत नाहीये. स्वतःचा म्हणाल रामदास स्वामींचा आहे हे. 400 वर्षापूर्वीचा चोरून स्वतःच्या नावावर खपवतो नालायक कुठला. तुम्ही नृत्य शिकवा मला. अरे बंटाय कामाचा असं पटापट बोलायचा 4 घंटे टेप बसवायचे आपल्याला बाबा. तुम्ही शिकवलं. हा, आता मी तुम्हाला पहिली ओळ सांगतो, त्याच्यावर आपल्याला करायचं आहे. कळलं? सोपं आहे एकदम. कसं आहे पहिली ओळ? काय? तुटेल का रे हात दोस्तीचा. नाही नाही, सुटेल का रे हात दोस्तीचा अशी ओळ आहे. भावा तू आता मला शिकवणार? भाई मी तुला टेप दाखवतो, ती टेप बघ ना, पुढची टेप भारी आहे. पण वर्डिंग चुकतं. अरे वर्डिंगला लय वेळ आहे भाई, वर्डिंगला लय टाइम आहे. अरे आपला तो चुवा डीजे वाला तो रेकॉर्डिंग लावणार आहे बाबा. कोण time- चुवा? अरे हा काय चुवा बसलाय तो. हा चुवा? हा मग तो टाइमावर लावणार रेकॉर्डिंग. भाई तू टेप बघणार, लय भारी टेप आहे. हे काय टेप काय? हा टेप. अरे टेप टेप धनक ततर 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 धनक ततर ततर. अहो स्टेप आहे ती. और तुम्हाला एकमेकांची भाषा कळते? हे कुठलं वाङ्मयीन जग आहे? मला काहीच कळत नाहीये. मला नाही कळत आहे हो, ही कुठली भाषा आहे? मग तू पण आमच्यासारखा वांग ना. अरे नको रे. मी सांगतोय ना, पुढची टेप बघा, एकदम सोपी आहे. इथं या, तुम्ही दाखवतो, एकदम सोपी आहे. तुटेल का रे हात दोस्तीचा. नाही 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 नाही. एकदम सोपा आहे, डोक्यात ठेवा, फिट करा. सॉरी, मी हे करू शकत नाही. का काय झालं भाऊ? नाही, मला हे पटलंच नाही ना. अरे भाई प्रॉब्लेम काय तुला? तुम्ही लेखकाचं म्हणणंच बदलताय. त्याचं म्हणणं काय आहे? सुटेल का रे हात दोस्तीचा. नाही 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 म्हणजे नाही सुटला पाहिजे. तुम्ही हे असं काहीतरी दाखवताय त्याच्यावर. तो हात नाही सुटला पाहिजे हे त्याचं म्हणणं आहे. ये शानपत्ती, ये शान्या,
तू ना उगाच तुझा डोका चालू नको. मी नाला सोपार ना उगाच तिकीट काढून नाही आलो इथे. कळला ना? तुम्ही चिडा पण जे म्हणणं आहे ते सत्य आहे. कळतंय का तुम्हाला? यार भाई याला समजाव यार. हॅवी मी समजावतो, तू टेन्शन घेऊ नका. बघ अरे हे बाला, अरे असं काय करतो? तो कोण माणूस आहे? कोण आहे? हा मास्तर आहे तो. त्याचा मास्तर बघ. हे एलिमिनेशन नसतं ना म्हणून हा सगळा माझ आहे. हे असे पंचेस घ्यायची रिस्क आपण घेतो. याला नाहीये एलिमिनेशन नाही. कारण अरे शिक्षक आहे तो. अरे भावा आपण पण शिक्षकांना डान्सचा आपण किती लोकांना मोठा केलाय. आपण एवढा चांगला सांगतो तर हा बघ ना बाई शांतपत्ती करून कठीण कठीण शब्द बोलतो आपल्यासमोर बाई. आणि कवरा बोललास त्याला? बघ कसा आरण्यासारखं दिसतंय. तर मी अडाणी. अरे भाई तू अडाणी आहे. तुला 10 वेळा सांगून कळत नाही काय भाई? तू अडाणी आहे. तुला कळत नाही. सोपी स्टेप शिकवली यार. तू तेवढी पण करू शकत नाही यार. चुकीची आहे. मी तेच सांगतोय. अरे भाई हा रडवे आहे रे तुझ्या हॅवी. तुम्ही दुसरं शिकवा ना काहीतरी. दुसरं शिकवा ना. ठीक आहे भाई. दोन मिनिटं दे. हा सोपं करून टाकूया आपण. पहिलं ते हात पकडायचं आम्ही जे मागाशी केलं नाही ते तिथपर्यंत सेम आहे का? त्याच्या पुढे जे नाही ना तिथे तुम्हाला दोघांना मान हलवायचे. कायलाय? एकदम सोपं आहे. मान हलवायचे. ओके मान हलवायचे. सोपं आहे. बॉस कमॉन बॉस. एनर्जी चल. म्युझिक. सुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 नाही. हे सुटेल का रे वादा यारा नाही 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 नाही. ही दोस्ती तुटायची ना. कडक भावा कडक बनताय. काय एनर्जी लावले. 1 नंबर एनर्जी. हीच एनर्जी पाहिजे भाई. 1 नंबर. कुठली एनर्जी लावली? अहो तुम्ही मला सोडलत का? नुसतं बोललाय सर. मी काय बोलतो? हीच एक्साइटमेंट पाहिजे. हीच एनर्जी पाहिजे. हे भावा उठ ना बाई. बनताय लगेच करून टाकायचं. अरे उठ ना बाई. मी नाही करणार. अरे भाई मला हे नृत्य करायचंच नाहीये. आदले सोपी टेप आहे. मला नाही करायचं. तुम्ही नाही करायचं. तू खड्ड्यात गेला. तुझी मुलगी खड्ड्यात गेली. तुझा मुलगा खड्ड्यात गेला. मी लग्न मोडलं. एक नंबर तुमचा परफॉर्मन्स एकदम हेवी झाला. बघूया सरपंचांचं काय म्हणणं आहे. अलकाताई. निमिष खूप छान परफॉर्मन्स. म्हणजे अगदी काही तत्त्व असलेला सिन्सिअर डिसिप्लिन प्रोफेसर खूप छान सादर केलास. तुझी एनर्जी आणि तुझ्या परफॉर्मन्समध्ये खूपच प्रगती होत चालली आहे. सनी आणि बनेचं कौतुक करावं लागेल एनर्जीसाठी. बने मला असं वाटतं की आता ह्यावेळी आपले डिरेक्टर प्रोड्युसर पुढच्या सीझनला तुला सपोर्टिंग सोडून मेनमध्ये घेतील असं वाटायला लागलं आहे. खूप छान करतोयस बने. आणि एकंदर स्किट खूप अगदी एनर्जेटिक. चांगलं वाटलं. जाणून घेऊया अलकाताई किती मार्क्स देत आहेत. 10 गुण मिळालेले आहेत. मकरंद दादा. मला असं वाटतं अशा पद्धतीचं जेव्हा प्रहसन असतं, 2 विरुद्ध व्यक्तिरेखा जेव्हा असतात त्यावेळी त्यांनी एकमेकांमध्ये एक केमिस्ट्री डेव्हलप करायला पाहिजे. ॲक्शन रिॲक्शनची. चांगला नट माझ्या दृष्टीनं कोण जो उत्तम रिॲक्ट होऊ शकतो तो चांगला नट. तर ती केमिस्ट्री तुमच्यात जुळली असती तर ह्याला आणखी जास्त मजा आली असती. बने नेहमीप्रमाणेच येतो आणि नाचतो आणि फार दाद घेऊन जातो. आजही त्यांनी खूप उत्तम सादरीकरण केलं. पण विशेष कौतुक आज सनी भूषणचं. तू फार छान काम केलंस. मला आवडलं. आणि सरपंच तुम्हाला हा आजचा कॉमेडीचा मुकाबला कसा वाटला? हा हास्याचा आखाडा आमची ऊर्जा सातत्याने वाढवत ठेवतो आहे हे आम्हाला इथं नमूद करणं महत्त्वाचं आहे. इतर कुठल्याही गोष्टीकडे जेव्हा लक्ष जात नाही माणसाचं, शेजारी फुटाणे ठेवलेत का, बिस्किटं ठेवलेत का, चॉकलेट ठेवलेत का, ह्याच्याकडे जेव्हा लक्ष जात नाही त्यावेळी ती सादरीकरणं अतिशय मनापासून केलेले असतात असं आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं. गावकरीसुद्धा हसत खेळत बसलेले आहेत. कोणी पेंगलेलं नाही, यंगलेलं नाही, झिंगलेलं तर त्याहून नाही. म्हणजे मला नेहमी असं वाटतं रिकाम्या बाटलीनं नशा येत नाही आणि मैताच्या भाषणाला हसा येत नाही. असं इथं घडत नाही आहे. इथे जरा वेगळा प्रकार आहे. आणि आम्ही सरपंच असोसिएशन म्हणून जो आनंद घेतो आहोत खरंच आम्हाला फार मनापासून आनंद झालेला आहे. सगळ्यांना शुभेच्छा. त्या चष्म्यावाल्याचं उद्या आहे तो पण चांगलं करीलच. तो मधनं आधनं चांगलं करतो.
तर त्याच्यामुळे आपला एक असा डोळा असतो, कोण नेमकं चांगलं करीन, कोण काय करेल, अशी एक उत्सुकता आपल्या सगळ्या आखाड्यामध्ये असते. आणि हीच या आखाड्याची गंमत आहे. पुन्हा प्रेरणास्थान सुद्धा आहे, तिथं बसलेले ते सुद्धा दणकून सगळं वाजवितात. तर मला असं एक वाटतंय की आजच्या ह्या जोरदार परफॉर्मन्सला आपण दणकून एकदा वाजवाच. ऍक्च्युली ना आज ना मी जाम खुश आहे. मी खुश आहे, जाम खुश आहे, जाम खुश आहे. आज ना माझा हनीमून आहे. नाही नाही, आज ना माझा हुनीचूम आहे. नाही हो नाही. हां, आज ना माझा हनीमून आहे. हे रात्रीचं पहिलं लग्न. काय बोलतोय मी? सॉरी सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. लग्नाची पहिली रात्र आहे हो. करुणा माझी अर्धांगिनी, आई शपथ, पाहता क्षणी मी तिला होकार दिला होता. जाम जाम हुशार आहे हो ती, जाम हुशार आहे. तिचा पडद्याआडचा चंद्रासारखा चेहरा कधी बघतोय असं झालंय मला. करुणा, ए करुणा, अगं आता ये ना, ये. आली आली आली. बस 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 खाली बस. आईला एवढा मोठा पडदा आहे. कालिदास नाट्यगृह आहे ते. अगं अगं तुझे ओठ हे कापडासारखे कसे झाले? मास्क येतो, मास्क? डस्क मास्क. मला डस्टची एलर्जी आहे ना म्हणून लावलाय. अच्छा अच्छा, होय काय? अगं पण आज आपला हनीमून आहे ना, आपण काही ते धुळा उडवणार आहोत का? कशाला, काय रात्रभर घालून ठेवणार आहेस का तो मास्क? अरे नाही, दरवाजा बाहेर खूप डस्ट होती ना म्हणून आत येण्यासाठी घातला. अच्छा अच्छा, तसं होय. मला वाटलं रात्रभर मला सुतच कातत बसावं लागतंय की काय. ऐक ना, ये ए ए ए करुणा, जवळ ये ना अशी. ये ना करुणा. अगं ये करुणा. काय काय आता? तू हात धुवून आलास ना? का? मला स्पर्श करण्याआधी सांग, तू हात धुवून आलास ना? अगं फक्त हातच नाही, आंघोळ पण करून आलोय मी. अशी आंघोळ पण करून आलोय. कशाला तू टेन्शन घेतेस? एकदम मस्त स्वच्छ आंघोळ बिंघोळ सगळं करून आलोय मी. करुणा, हात धर ना. दे ना हात. अगं दे ना. असं काय सुहाग राहत ना आपली. मुकेश, काय केलंस तू? अख्खी चादर विस्कटवलीस. अगं नाहीतरी थोड्या वेळाने विस्कटणारच आहे ना. आताच विस्कटवली मी, काय फरक पडतोय? मला हे असं अजिबातच आवडत नाही. मला सगळं स्वच्छ नीट नेटकं लागतं. चादरीवर एक रिंकल असलेलाही मला आवडत नाही. आणि तू काय केलंस हे? देत ना, बघ ना, मस्त वाटतंय एकदम. तू उठ आधी. का? उठ. घरात पाहुणे रावळे आले तर कसं दिसतं ते? अगं चादर विस्कटली तरच पाहुणे येतील ना आपल्या घरात. विनोद कळला नाही का तुला? अगं बारशाला पाहुणे येतील ना आपल्याकडे. झाले तुझे विनोद करून झाले असेल तर उतर आणि चादर लाव आधी नीट. कसं दिसतं ते? मला सगळं व्यवस्थित लागतं रे. सगळं आवर आधी पटकन. चल. काय बायको आहे, सुहागराच्या दिवशी चादर लावायला सांगते मला. नाही पण जाऊ दे, मी काय म्हणतो, जरा ना त्यांच्या कलेने पण गेलंच पाहिजे ना. शेवटी कशी बायको आहे हो. हा माझा रोमॅन्टिक पद्धतीने काहीतरी वेगळं करतो. काय झालं? अगं झालं काय तुला? काय केलं ते? फुल. अगं फुलं फुलं जरा रोमॅन्टिक वाटावं ना म्हणून फुलं उधळली. काय करतोस तू? काय झालं? मला फुलांची अलर्जी. मला शिंक एलर्जी आहे.
मग तू आधी काय सांगितलंस मला हे? अरे शिंकून शिंकून नाक मोकळा झाला ना म्हणून वास आला असेल. एक काम कर, गोळी बिळी काय असेल ते घे पटकन. तो डबा ते पटकन. बरं हे घे. अरे तो औषधांचा डबा आहे रे. अरे मग गोळ्यांचा डबा का हाय? हा एवढा मोठा? हो. बरोबर. दे गोळी दे. ही शिंक थांबावी म्हणून, ही शिंक येऊ नये म्हणून, ही दोन्हीचा इफेक्ट लवकर व्हावा म्हणून पाणी ते पटकन, आणि या दोन्हीचा साइड इफेक्ट होऊ नये म्हणून. अगं झालं? अख्खं मेडिकल खाऊन झालं? एक गोळी बाकी आहे, ऍसिडिटी होऊ नये म्हणून. अरे देवा, ही बाई बेछूट गोळीबार करते आहे. तुझ्याकडे एखादी डोकेदुखीची गोळी आहे का ग? नाही, माझं डोकं नाही दुखत आहे. नाही, माझं डोकं दुखायला लागतंय. आजी बरं बरं बरं, थांब 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 थांब. तुझ्यासाठी हे ना मी फुलं बिलं ना ही सगळी बाजूला काढून टाकतो. हा तुला सॉरी सॉरी सॉरी. ही बघ, ही फुलं आहेत ना सगळी, काढली काढली बाजूला. ऐक ना, हा बघ करू ना, हा बघ काढलं काढलं. आता गोळ्या घेतल्यास ना, तुला बरं वाटतंय ना? थोडं बरं वाटतंय. नशीब. ए करू ना, ऐक ना, बरं वाटतंय ना तुला? अगं हनुमून आपला, हा जरा तू थांब ना. तू पण नको. टिंग 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 टिंग. करीना ऐक ना, आज आपलं हनीमून आहे ना, हे करू ना. मला कसला तरी वास येतोय. अगं माझ्या प्रेमाचा गंध आहे. प्रेमाचा वास नाही, कसला तरी घाणेरडा वास येतोय. कसला घाणेरडा वास? तेलाचा. हा ते मी चमेलीचं तेल लावलंय. तेल का लावलंस? का म्हणजे? मला चक्कर येते तेलाच्या तेलाच्या वासाने चक्कर येते? तू लांब राहा माझ्यापासून. का पण? मला चक्कर येते अरे त्या तेलाच्या वासाने. तेलाच्या वासाने चक्कर येते? मग असं काय करतेस तू? तू का लावलंस ते? अरे चमेलीचं नाही तर काय गोड तेल लावणार का मी केसांना? ते काय नाही, तू एक काम कर, तू कुठेतरी जा, नाही तर तू एक काम कर, शॅम्पू कर केसांना, जा लवकर. अरे शॅम्पू काय कर? शॅम्पू रात्रीचे 2 वाजलेत. मी जर आता बाथरूम मध्ये गेलो, शॉवर चालू केला तर तो आवाज ऐकून बाहेरचं काय म्हणतील, हा कशाला गेला बाथरूम मध्ये? ते मला काही माहितीये, तू जा, तू अंघोळ करून ये. बरोबर, तुला बरं वाटतं म्हणून जातो आहे की? काळजी घ्या, मी आलोच लगेच आलो. अरे काय रे देवा. गोळ्या घ्याव्या लागतील. चक्कर येते म्हणून, चक्कर येऊ नये म्हणून, दोन्हीचा इफेक्ट लवकर व्हावा म्हणून, आणि ही ऍसिडिटीची. मग अशा 5 आणि आताच्या 4 9 राऊंड फिगर करून टाकते. अरे ही अभिनयाची. नाही पण त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही, पण घेऊयात. वा 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 वा, मस्त मस्त मस्त, क्या बात है. अगं काय करतेस हे? चणे असे तोंडात बपकन टाकावे तसं सगळ्या गोळ्या काय खातेस? मग काय झालं, एक एक खाल्लं तरी पोटात जाऊन सगळं एकत्रच होणार आहे ना. हो का? बरं बरं, बस बस बस. तुला बरं वाटतंय ना आता? गोळ्या बिळ्या पण घेतल्यास, शांत वाटतंय ना? ए करू ना, ऐक ना, बघ आता तुझं सगळं झालेलं आहे, औषध घेतली आहेत, बघ मी केस पण धुवून टाकलेत, सगळं काय व्यवस्थित आहे. पण मग आता त्यांनी मुकेश नाही, मला अजूनही चक्कर आल्यासारखं वाटतं. काय चक्कर आल्यासारखं वाटतं? मला ना सफोकेट होतंय. सफोकेट म्हणजे? श्वास घ्यायला त्रास होतोय. का का श्वास घ्यायला त्रास होतोय? तर मी तुला श्वास देतो. काय होतंय? सफोकेशन होते, खूप सफोकेशन होते. तू तो टॉवेल बाजूला कर. आता टॉवेलचा काय संबंध? टॉवेल बघितला की नारळ टोपी टॉवेल आठवतो. नको. ऐक ना, तुला बरं वाटत नाही का? मी एक काम करतो, मी आहे ना तुझ्यासाठी छानपैकी गाणं म्हणतो, हा म्हणजे तुला बरं वाटेल. हो चालेल. हा. गाणं म्हण एखादं, कदाचित मूड परत येईल. हा हा, नक्कीच येईल नक्कीच येईल. हा. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज इनमें गहरा, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. ये चांद सा. ए बाई थांब 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 थांब. अरे अगं रडतेस कशाला? काय झालं? काकांची आठवण आली. शम्मी कपूर तुझे काका आहेत? अगं बोल ना, काय झालं? हेच गाणं ऐकत असताना माझे काका गेले. एक छान मैफिल झाली होती, काकांनी आज गाण्याची फरमाईश केली. गाणं सुरू झालं आणि 3ऱ्या वाक्याला हे काय अटॅक आला त्यांना. समोरच्यांना वाटलं दाद देतात म्हणून गायकांनी वन्स मोर दिला आणि काकांचा नंबर झाला.
शांत हो, शांत हो, शांत हो. शुभ कार्यात काहीतरी विघ्न आणायचा ही तुमच्या खानदानीची खोडच आहे. बघ ना, आज एवढा आपला चांगला हनीमून होता आणि हिचं काही शिंक येते हे येते. तू एक काम करते, गाणं म्हणून दे. मी ना तुझ्यासाठी ना छानपैकी कविता म्हणतो, कविता. हा, मी लिहिली आहे बघ, माझ्याकडे ना छानपैकी कविता आहे. ऐक हा, मन देऊ नये. शांत हो आधी, शांत हो, तोंड बंद कर. ऐक. तू आहेस म्हणून स्किट पडतं. कोंडेराजे प्रतिष्ठानच्या वतीने आणि काका महाराज कोंडे यांच्या आशीर्वादाने समाजसेवेचा ध्यास आहे मागे. समाजसेवेचा ध्यास अखंडपणे तेवत ठेवणारी ही ज्योत, ही एकता ज्योत आम्ही पारगाव पासून कोंडागिरी गावापर्यंत म्हणजेच कोंडे महाराजांची समाधी आहे तिथपर्यंत घेऊन जात आहोत. यापुढे सलग 48 तास ही ज्योत पुढे सांगा तिला यार. सलग 48 तास ही ज्योत अशीच अखंडपणे तेवत ठेवून समाधीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा ध्यास आहे. तरी रस्ता मोकळा ठेवून सहकार्य करावे आणि ज्या कुणाला देणगी स्वरूपात मदत करायची त्यांनी माईक पाशी संपर्क करा. ओंक्या, अरे काका महाराजांनी सगळा खर्च केलाय ना, मग अजून देणगी कशाला पाहिजे रे? गौऱ्या, काका महाराजांनी ना पेट्रोल आणि तेलाचा खर्च केलाय. एवढं धावल्यानंतर तुझ्या पेट्रोलच्या टाकीमध्ये टाकायला गेलं पेट्रोल, त्याचा खर्च कोण देणार? हा, त्याची सोय नको बघायला? माईक लांब करून बोल ना, सगळे ऐकतात ना. आणि तुझ्या बाजूला ती काका महाराजांची 200 किलोची पुतणी बसली ना, ती जाऊन सांगेल लगेच. ती नाही सांगणार, नाही सांगणार ती. वनी बेबी, डू यू हॅव एनी प्रॉब्लेम विथ दिस? नो बेबी, यू नो ना. आय नो हे सगळं माहिती मला. मी काय म्हणतो गौऱ्या, तू दमला असशील तर ती ज्योत मी घेऊ? अरे हट्टा, गौरव मोरे दमतोय. लागला सांगायला. आपलं काय ठरलं होतं? काय? 5 किलोमीटर नंतर एक जण मशाल घेणार, बरोबर ना? 4.5 किलोमीटर झाले, अजून फक्त अर्धा किलोमीटर झालंय. मग तू घे बिंदास. नाही, क्या बात आहे, क्या बात आहे. मारलं पाहिजे गौऱ्या तुला, मानलं पाहिजे, मानलं पाहिजे यार. म्हणजे ह्याच्यासारखं मी नाही धावू शकत. जी काही चिकाटी आहे ना, याचा लय स्टॅमिना आहे. सांग ना तिला यार, तू पुढे आहे ना. अरे तिला सांग ना हळू हे करायला. मी नाही धावू शकत, पण मला तुझी काळजी वाटते यार, एवढा धावतोय त्यामुळे. अरे डोंट बी फेअर यार मेरे दोस्त. मी आहे ना, आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. थँक्यू. ओके, झालं. 5 किलोमीटर झाले, आता घे ज्योत. झालं? अरे 400 मीटर अजून बाकी आहे ना. नाही रे, मी स्वतः बघितलंय. तो माइलस्टोन बघ ना, 5 किलोमीटर झालं. अरे मगाशी तूच म्हणालास ना गौरव मोरे थकत नसतो. आता घे ना जरा वेळ. नाही, मी ते असंच बोललो होतो. मी ओघाओघात बरंच काही बोलून जातो, नंतर माझ्या अंगाशी येतो. अरे ठीक आहे. पण गाडी थांबव. गाडी थांबव. ये लवकर. मला जमेल ना? जमणार म्हणजे ओहो, आरामात. कोंडेराजे प्रतिष्ठानचा कमान ओंकी जमेल तुला. रेडी ओंकी? रेडी. मला लय बेकार दमलो यार, सोपं वाटलं होतं. एक मिनिट. ओंकी लाईव्ह जातोय, लाईव्ह. हॅलो फ्रेंड्स, आम्ही आता आलेलो आहोत लाईव्ह आणि आम्ही आता कोंडेराजे प्रतिष्ठानची एकता ज्योत घेऊन जातो आहोत कोंडेराजेंच्या समाधीवर. आणि मंडळी तुम्ही पाहतात की गेले 2 तास हा माणूस ओंकार भोजने हा एकता ज्योत घेऊन धावतो आहे. टाळ्या त्यांच्यासाठी. मंडळी, मी वारंवार तुम्हाला अपडेट्स देतच राहणार आहे. तोपर्यंत कोंडेराजांचा विजय असो. काय ग, हे 5 किलोमीटर मी धावलोय, हा फक्त 2 मिनिटं पळालाय. लगेच तू लाईव्ह गेलीस. माझ्यासाठी काय गेली लाईव्ह? हे गाडी थांबव. नाही गाडी थांबव. नाही गाडी थांबव, पहिलं गाडी थांबव. ए सेक्शन आ गया. गाडी थांबली आहे. आता मी जातो, मग तू लाईव्ह या. हे ओंकी, या आतमध्ये जा, बस आराम कर. नमस्कार. हाय ग. वनी धावतोय, लाईव्ह आहे, लाईव्ह. बेबी दमलो तू? पाणी पाहिजे बेबी? 1 मिनिट हो बेबी. ए बेबीची आई. बेबी फक्त 2च मिनिटं धावलाय. सकाळपासून मी धावतोय उन्हात. मला विचार ना,
बरे लाईव्ह आहे ना पटकन. एक मिनिट लाईव्ह. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता की गेले 2 तास जो माणूस धावतोय ओंकार भोजने, तो आता विश्रांतीसाठी बसलेला आहे. आणि जो धावतोय आता गेस कोण धावत असेल आता? आता धावतो आहे गौ. काय झालं रे? अरे यार नेटवर्क गेलं यार. अरे नेटवर्क कम ये रे नेटवर्क ये रे, यांच्या नडीचा घोड घे रे. अरे लय शहाणे आहेत तर तुम्ही दोघं. हा होता तेव्हा तुमच्या फोनला नेटवर्क होतं आणि मी आलो तर लगेच तुमच्या फोनचं रेंज गेलं. हे ओंक्या हे घे रे. मी कोण आहे रे? कोण आहे? बाबा आहे मी. बाबा बाबा म्हणजे कोण? बाबा 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 थंडी खूप आहे, शेकोटीला आलोय. बाबा 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 तुझ्या बापाने उन्हाळ्यात शेकोटी घेतली होती. उडी बाबा. ओंक्या मशाल घेणार तर मरण मी. ओंक्या अरे कुठे 5 किलोमीटर झाले पूर्ण यार, आता सुरू केलंस ना. असे कानाखाली दे ना शान्या. 5 किलोमीटरच्या जास्त मी धावलोय. ठीक आहे गाडी थांबव ना, मरण ना तर मी. गाडी थांबव. आता 5च्या स्पीडची गाडी असं ब्रेक मारते? तुमच्या बापाने कधी बघितलं असं ब्रेक? असा ब्रेक? दे चल दे. खूप अपेक्षा होत्या का तुझ्याकडनं? आता तू पळ ना, तुला कळलं अपेक्षा कशात. हे काय झालं तुझं गौऱ्या? जाऊ दे, माझी बॉडी पूर्ण आवाज द्यायला लागली. दार लाव. हा दार बंद कर. दार लाव. अरे पाय आतमध्ये घे ना. ताकद नाही आता माझ्या अंगात. का? एवढा धावले आता ताकद नाही अंगात. अरे ओके रेडी. रेडी. ओने हा बरं वाटलं. वने वने मला वने मला चक्कर आल्यासारखं वाटतंय. ओके काय होतं? बहुतेक मला असं वाटतं माझी शुगर लो झाली. तू एकदम फिट आहेस, जा ना तू घे ना प्लीज. तो बघ हा गौऱ्या, अरे तू फिट आहेस? असं कसा फिट आहे? मला फिट आले. घाबरे जा ना प्लीज प्लीज. अरे मला सांग, 10 सेकंदात कधी कुणाची शुगर लो होते का? अरे काका. हॅलो हा वने कसं चाललंय? हॅलो काका. हा पाय नाही पडायचं, पाय नाही पडायचं. कसं चाललंय सगळं? काका सगळं छान चाललंय. म्हणजे ओंकार एकटाच धावतोय. त्याची शुगर लो झालीये तरी पण बिचारा एकटाच धावतोय तो. त्यांनी ज्योत अजिबात विजू नाही दिलीये काका. काय तो झिपऱ्या काय करतोय? झिपऱ्या तो बसलोय माझ्या बाजूला. त्याला फोन दे, त्याला फोन दे, त्याला फोन दे. काका पाय पड. अरे माझाला कार्य थोबाड फोड तुझा. उतार तिथून, उतार जीप मधून उतार. जोत धर. ये झिपऱ्या इकडे बघ. तुला जोत धरती. फोनवर बोलते तरी इकडे बघ म्हणतायत. तू बोल ना. जोतर हो पण मी झेपऱ्या उतार. सकाळपासून उतर देईन वाजवेन. उतर. तुमचा विजय असो. ओंकी दे इकडे, दे इकडे. आता तुम्ही ठरवलंच मला मारून टाकायचं आहे. दे इकडे. चल बाय. ओके बेबी. ओकेस ना तू? नाही नाही मला अक्षरशः दम लागलाय. डिहायड्रेशन झालं वाटतं. डिहायड्रेशन झालं. आंतर महाविद्यालयीन अभिनय स्पर्धा, उत्तेजनार्थ पारितोषिक, ते पण 12 जणांमध्ये विभागून. इतकी ओव्हर ऍक्टिंग करतो तू, इतकी ओव्हर ऍक्टिंग करतो. 12 जणात तुला उत्तेजनार्थ मिळाले, एवढी ओव्हर ऍक्टिंग करतो. गौऱ्या गौऱ्या मी केवढा धावलोय बघ जरा. अरे तू एकूण जेवढा धावलायस ना त्याच्यापेक्षा जास्त शोएब अख्तरचा रनअप आहे. यार कळलं का? ए तू गप ना. बेबी डिहायड्रेट होते बॉडी. बेबी तू भुट्टा खाणार? भुट्टा? हा कुठे आहे भुट्टा? एक मिनिट. हे घे बेबी तू भुट्टा खा. पण भुट्टा कच्चा कच्चा खाणार.
हे एडिटला जाणार. हे बुटा कच्चा कसा खाणार? भाजायला पाहिजे ना. त्या ज्योतीवर भाज ना. ए भाजून दे ना. भाजून दे ना. जसं डोक्यात जाऊ नको माझ्या. अरे यार. बुट्टा देतो भाजायला. बुटा गेला. तुला कळतं का घे? ए तू त्यांची सक्की पुतणी आहेस ना का? तू ह्याच्यावरती बुट्टा भाजायला सांगतेस? अरे किती मुद्दाम करता यार तुम्ही दोघं. हे ओंक्या घे रे. माझी छाती फाटल, मी मरण आता. मला धावायची पण ताकद नाही. घे ना यार. घेतो गौऱ्या. ऐक पुढचं वळण येईल ना, पुढचं वळण. त्या वळणावर मी घेतो. आता ना मला त्या बुट्ट्यावर एक कविता आठवली. पुढचं वळण 25 किलोमीटर नंतर आहे रे. हा रस्ता 25 किलोमीटर परत सरळ जातो. ऐक ना गुडघे. नाही ज्योत पडली तर काका मारून टाकतील मला. नाही गौऱ्या, तू फिट आहेस गौऱ्या, तू करू शकतो. मला पटकन एक प्रेमाची कविता आठवली. पटकन संपव. त्या भुट्ट्यावरनं आपल्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. गाडी तुला माहिती आपलं नातं कसं आहे? कसं? पटकन बोल रे. मरण आता गौऱ्या माझी ताकद संपली. हा वने, तुला माहिती आपलं नातं कसं आहे? जसं नातं पानांचं त्या फांदीशी, श्याम राजपूतचं खानदेशी, पावसाचं मातीशी आणि त्या भुट्ट्याचं थंडीशी. ही ज्योत घ्या रे. हे आले माझ्या. हॅलो आरोही, ते चौघुले आलेत का ऑफिसला? नाही मॅडम, त्यांचा फोन आला होता उशीर होतोय म्हणून. त्यांचा काहीतरी भयानक अपघात झालाय. पाय मुरगळलाय. पाय मुरगळणे हा काही भयानक अपघात आहे का? हा माणूस इथे ऑफिसला कामाला लागला ना, हाच एक भयानक अपघात झालाय माझ्या आयुष्यात. एनिवे, ते आलं ना की त्याला पाठवून द्या आतमध्ये. ओके मॅडम. काय अरे कैसा आहे? हा, सुरांवर राग काढून झाला का? अरे मी म्हणतो ऑफिस मधला व्हाईट वॉकर आला का? त्या तुमच्या मॅडम आहेत, त्यांनी तुम्हाला आत बोलवलंय. ओ रिअली? जातो मी. पाय मुरगळलं ना तुमचं? रे बरं झालं आठवण करून दिली यार, विसरलो होतो मी. सॉरी. टक टक मैं आय कमीनी औरत है तू मैन. मला ना कंटाळा आलाय तुझ्या या वाक्याला रिॲक्ट होण्याचा पण. एनिवे या आत या. अरे तुम्ही असेच आलात? हा मग आज तो दाराचा आवाज नाही केला? थँक्यू आठवण करून दिल्याबद्दल. नाही काय नक्की मुरगळले काय? हे पाय मुरगळलाय. मग एवढा ताण? हो पाय मुरगळलाय, त्यामुळे एकदम कपाळात दुखायला लागलं, एकदम असं वेदना व्हायला. मॅम कॅन आय टच द डाऊनटाऊन ऑफ माय हे डाऊनटाऊन? बसा. आज काय कारण? आज काय कारण म्हणजे ऑफिसमध्ये उशिरा येण्याचं काय कारण? मॅडम आज मोठ्या अपघातातून मी बचावलेलो आहे. माझा पाय मुरगळलाय मॅडम. म्हणजे मी माझ्या बिल्डिंगच्या खाली आलो ऑफिसला यायला. मी रिक्षाला हात करणार इतक्यात माझ्या मनात विचार आला की अरे दिवाळी तोंडावर आली आहे. माझ्या बॉससाठी मी दिवाळी गिफ्टच नाही घेतलं. मी असं गरकन फिरलो मॅडम. तुम्हाला माहिती आहे मी इथून खूप शार्प आहे. गरकन फिरलो पण माझ्या पायांनी नोटीसच केलं नाही. ते पाय तिथेच राहिले, वरची बॉडी गरकन वळली आणि हे मुरगळ असा पाय एकदम मुरगळून गेला मॅडम. ही जी तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही फालतूपणात वाया घालवतात ना, ते जर ऑफिसच्या कामात वापरली असती ना, तेव्हा ना सिनियर क्लार्क झाला असतात तुम्ही. बेटा इसी को लाइफ कहते हैं. ए गबरे शाण्या. कोण बेटा? कसली जिंदगी? किती वाजले? जा कामाला लागा, ऑफिसच्या कामाला लागा. चला. हो पण मी तुमच्यासाठी गरकन वळून जो फराळ आणलाय तो तर देतो तुम्हाला. तुम्ही डोंट वेस्ट युअर टाइम प्लीज. तुम्ही ऑफिसला जा. मॅडम मी फराळ आणलाय मॅडम. मला माहिती आहे यावर्षी तुमच्याकडे दुःखी दिवाळी आहे.
तुमच्या आजे सासूबाई संत्र्याची बी गळ्यात अडकली आणि गेल्या त्या मला माहिती आहे, कल्पना आहे मला. नाही, असं त्यासाठी मी तुमच्यासाठी फराळ आणलाय. पद्धत असते मॅडम, ज्यांच्याकडे दुःखी दिवाळी असते त्यांच्यासाठी फराळ द्यायची पद्धत असते मॅडम. हे मी तुमच्यासाठी आणलंय मॅडम, प्लीज घ्या मॅडम. तुम्ही खरंच माझ्यासाठी फराळ आणलाय? हो येस मॅडम. हाऊ स्वीट इज दॅट. येस येस ओके. मग खरं आजकाल एवढं कोणी कोणासाठी करत नाही. मी तुम्हाला उगाच नावं ठेवते, पण थँक्स. म्हणजे एवढं आठवणीन तुम्ही फराळ घेऊन आला. थँक्यू सो मच. जानू डोळे पुसत. लायकीत राहायचं. ऍक्च्युली तुम्ही असं वागताना तर मला प्रचंड राग येतो, पण तुम्ही जर नीट वागायचं ना प्लीज. येस मी जस्ट एनिवे थँक्यू फॉर दिस. येस येस ओके. ओ चकली ही अशी भिजलेली काय? पाणी पडलं असेल त्याच्यात काहीतरी. एक मिनिट, यात काय मसाला पापड कसं काय आला? अरे काढायचा राहिला बहुतेक तो. बियरचं बूच. तू काय बार मधला शिल्लक राहिलेला चाकणा घेऊन आलास मला फराळ म्हणून? लाज वाटते तुला? चकली आहे त्याच्यात म्हणून म्हटलं. शट अप. काल आधीच काढून घेतली मग बसलो मी. तुला काही लाज वाटते? काय कोण माणूस आहेस का कोण आहेस कोण तू? अरे कुठल्या मातीचा बनलायस तू? हसतोस काय? तू तुझ्या बॉसला फराळ म्हणून चाकणा देतोस? नॉनसेन्स. सॉरी. हे काय आहे? उचल पुडकं. जा कचऱ्याची पेटी दाखव त्याला जा. हे नकोय तुम्हाला? हे काढण्यासारखं आहे का? ठीक आहे मम्मी, जातो मम्मी. प्लीज जा प्लीज. हॅव अ नाईस डे. थँक्यू. प्लीज आपण पण कामाला लागा, खूप कामं पेंडिंग आहेत. हो मॅम. कळतंय तुम्हाला? प्लीज मूव्ह फास्ट. मी जस्ट जात होतो. आउट फास्ट. ओके ऍक्च्युली माझं काम होतं मॅडम. काय काम आहे तुमचं आता? मला 15 दिवस रजा हवी आहे मॅडम. का? मला फिरायला जायचंय. मला टेन्शन आलंय, स्ट्रेस आलाय, कामाचा फटीग आलाय मला. कसला फटीग? रोज रोज काम करून एकदम असं. अरे फटीचार माणसा, 2 रुपयाचं तरी काम करतोस का रे? कसला फटीग आणि कसला स्ट्रेस? सॉरी. रोज आपल्या कामाला उशिरा यायचं. मी उशिरा येतो मॅडम, मी उशिरा येतो मान्य करतो, पण एकदा आल्यानंतर वाघासारखं काम करतो मॅडम. अख्खं ऑफिस मी सांभाळतो मॅडम. अरे साधं पाय मुरगळ्याचं बेरिंग नाही सांभाळते तुला आणि ऑफिस सांभाळायच्या गोष्टी करतोस. ते राय जा ना, जा कामाला जा. काही मिळणार नाही सुट्टी बिट्टी. आउट. फायनल म्हणजे आउट आहे. या इट इज फायनल. हो आता हा दुखत होता ना. हो सॉरी. झाली टंगळ मंगळ करून, तर जरा प्लीज जरा कामाला लागा प्लीज. मूव्ह. काही सुट्टी वगैरे मिळणार नाही. आउट. ठीक आहे म्हणजे मग गो टू युअर डेस्क प्लीज. एकदम फायनल काही नाही. या प्लीज. बघा नाहीतर चुटपुट लागून राहील तुम्हाला. कशाला चुटपुट? काय नवराच माझा का बॉयफ्रेंड? वाव. शट अप. आउट. कामाला लागा. स्वतःच्या हक्कांसाठी लढलंच पाहिजे. रिमूव्ह युअर हँड्स. रिमूव्ह युअर हँड्स. मला दिवाळीचा बोनसाय हवाय. काय हवंय? हो काय हवाय? मला दिवाळीचा बोनसाय हवाय. ऑफिस मधला प्रत्येकाला तुम्ही बोनसाय देता, मला आजपर्यंत बोनसाय दिलेला नाही. आय वॉन्ट माय बोनसाय राईट नाव. ऐक ए अकलेच्या बोनसाय झाडा. जो शब्द आपल्याला बोलता येत नाही ते मागायची लाज नाही वाटत तुला? इट इज नॉट बोनसाय, त्याला बोनस म्हणतात. बोनस. ठीक आहे, मी आय जास्त घातला, मला बोनस द्या. बोनस म्हणतात त्याला बोनस म्हणतात. आणि असं काय केलंस तरी तुला बोनस द्यायचं? असं काय मोठे तारे तोडलेस तू? 1.5 दमडीची लायकी नाही त्याला बोनस मागायला. कशाच्या आधारे बोनस मागतोस तू? इतना हसीन. ओरडते ना मी. गाणं कसलं करतोस मध्ये? 2 रुपयाचा प्रॉफिट कधी कंपनीला दिला नाहीस तू. कशाच्या आधारे बोनस मागतोस तू? नॉनसेन्स. आउट. काही मिळणार नाही बोनस वगैरे. अरे काय काय चालेल? प्लीज 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 बोनस द्या. घरात पैसे नाही येतो. दिवाळी तोंडावर आली हो. मला बोनस द्या हो. मला पैसे द्या.
आमच्या ज्या गरजा आहेत ना, अगदी मिनिमम गरजा आहेत त्या सुद्धा आम्हाला भागवता येत नाही हो. म्हणजे बायकोला ब्युटी पार्लर मध्ये जायचं नाही जाता येतो. हे तुझी गरज आहे? हो तिची आहे ना. काही मिळणार नाही तुम्हाला बोनस वगैरे, तुम्ही प्लीज जा. म्हणजे स्वतःकडे पैसे नाहीत म्हणून तुमच्यासाठी गिफ्ट सुद्धा आणलंय. हे बघा आणलं, दाखवतो तुम्हाला, तुम्हाला वाटेल. हे घ्या, हे घ्या. हे काय आणले तुम्ही? हे कारेट आहे, आंघोळीनंतर फोडायचं असतं ना. एवढं आमच्यासाठी एवढं असतं, आता तुमच्यासाठी मला माहित नाही केवढं लागेल म्हणून मी घेऊन आलो. तू कारेट म्हणून कलिंगड आणलेस माझ्यासाठी? हे कलिंगड आहे? याला कलिंगड म्हणतात माणसा. ठीक आहे, एक काम करा, तुमच्या मुलाला द्या, सांगा चौगुले मामाने दिलाय. मग मी भाऊबीजेला येईन तेव्हा त्याच्याशी बोल. तू काही भाऊ बिऊ नाहीयेस माझा, प्लीज. ठीक आहे, विशू पाडवायला येईन मग. पाडव्याला काय, पाडव्याचा काय संबंध? आता अभ्यंग स्नानाला प्लीज बोलवू नका. नाही चौगुले, तुम्ही एक काम करा, तुम्ही अभ्यंग स्नानाला याच. ओ रिअली? हो खरंच तुम्ही या. काय सांगताय? म्हणजे काय करेन माहिती का मी, त्या पायाखाली ना तुम्हालाच काराटे म्हणून चिरडे नसा. आउट, जा स्वतःच्या कामाला जा प्लीज. म्हणजे हे मग आपण आता बोन्स कन्फर्म समजूया. कन्फर्म मिळणार नाही, आउट. ठीक आहे, हे कलिंगड घेऊन जा. मॅडम, माझ्या मुलीने 4 वर्षाच्या मुलीने तुमच्यासाठी चिठ्ठी लिहिली आहे, ती मला तुम्हाला द्यायची होती. घ्या मॅडम चिठ्ठी. हा ठीक आहे, मी वाचते ना. आता वाचा, तुम्हाला तिचं अक्षर नाही लागलं तर मी सांगेन काय आहे ते. प्लीज, 4 वर्षाची मुलगी आहे माझी, प्लीज वाचा मॅडम. हा ठीक आहे, वाच प्लीज. प्रिय विशू मावशी, माझा गोड गोड पप्पा तुला घे. हे काय पापा आहे, गोड गोड पापा तुला घे. पप्पा चुकून लिहिले त्यांनी, 4 वर्षाची. गोड गोड पापा, गोड गोड पापा तुला घे. पप्पा. विशू मावशी, प्लीज तू पप्पांना बेसिन दे. घ्या, पप्पा बोनसाय म्हणतो आणि मुलगी बेसिन म्हणते. 4 वर्षाची मुलगी आहे, जरा प्लीज पुढे वाचा. बरं ठीक आहे, हरकत नाही. तू पप्पांना खूप खूप पैसे दे, म्हणजे ते मला डॉल आणतील. हाऊ स्वीट. भुईचक्र आणतील, फुलभाज्या आणतील, खाऊ आणतील. हाऊ स्वीट इज दॅट. विशुमावशी, विशुमावशी, मी जर या दिवाळीला खाऊच खाल्ला नाही आणि उपाशी राहिले तर तुला आवडेल का ग विशुमावशी? पोअर गर्ल. काल आमच्याकडे पैसे नव्हते तर पप्पांनी मला तांदळाच्या पिठात पाणी घालून दूध म्हणून दिलं. ते मी पण प्यायले. माझा पप्पा खूप क्यूट आहे, हँडसम आहे. त्यांना त्रास नको देऊस. त्यांना 15 दिवस सुट्टी दे. थँक्यू. सापात साप घोनस. माझ्या पप्पाला दे तू बोनस. बुबू करतो भॉ भॉ भॉ. बोनस न देणाऱ्याच्या आईचा घॉ. काय हे पत्र तुमच्या 4 वर्षाच्या मुलींनी लिहिलंय? हो लिहिलंय. तुम्हाला काय लाज वाटते? खरंच लिहिलंय. हा, कुठल्या थराला उतरताय? खरंच लिहिलंय. 4 वर्षाच्या मुलीला माझ्या पुढ्यात उभं करता, तुम्हाला लाज नाही वाटत? नाही, खरंच तुम्ही लिहिलंय ना पत्र? खरं सांगा, तुम्ही लिहिलंय ना पत्र? तुम्ही कसं ओळखलं? ते 4 वर्षाच्या मुलींनी लिहिलं पत्र असं सांगतो आणि स्वतः खाली सही करतोस. एवढंच चुकलं नाही तर खपलंच तयार. नाही तर मला कळलंच नसतं ना ते. नॉनसेन्स. आउट, आउट फ्रॉम हिअर, आउट. म्हणजे तुम्ही मला बोनस देणार आहात? मिळणार नाही. फायनल विचारतोय, मला बोनस मिळणार आहे की नाही? मिळणार नाही. बस बस. माझ्यावर आवाज. माझ्यावर आवाज. येस, तुझ्यावर. मला जर आता बोनस मिळाला नाही. अरे तू रे. येस, अगं तू ग. अगं तू. मला जर आता बोनस मिळाला नाही तर मी ऑफिसच्या खिडकीच्या बाहेर उडी मारून आत्महत्या करेन. जेलमध्ये जाशील तू. व्हॉट डू यू से? जा मार. मी खरंच मारेन ना, मी सिन्सिअरली सांगतोय. जा उडी मार. आत्ता जातो मी. राईट नाऊ आय एम गोइंग. गो. आता का नाही म्हणतात? कुणी अडवलं? कुणी अडवलं?
मला वाटलं तुम्ही थांबा म्हणाल. गो जम्प. विशू पापी आहेस तू. बोनस दिला असतं तर काय झालं असतं. उघड. अरे या माणसाने खरंच उडी मारली. अरे मी याचा चेक रेडी केला होता बोनस. कसा रे लोचटासारखा आलास तू. धमकी देतोस मला उडी मारण्याची. ग्राउंड फ्लोअरला ऑफिस आहे आपलं. तिथून उडी मारणार आहेस. गो टू युअर डेस्क. गो गो. म्हणजे चेक रेडी आहे की नाही. रेडी नाहीये. तुला बोनस मिळणार नाही. धोका 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 धोका. मंडळी, सामान्य माणूस पैशांच्या बचतीसाठी सतत धडपडत असतो. अशाच एका स्त्रीची बचतीसाठीची धडपड आपल्या समोर घेऊन येत आहेत हास्य बुद्रुकचे विनोदवीर आशुतोष भक्ती आणि त्यांच्या समवेत आजचे आपले खास पाहुणे अरुण कदम. अरे बाबा, अरे ते जेवायचं टेबल आहे ना, पाय खाली घे ना. बरं, किती ताटं झाली? 500 झाली 500 ताटं. अरे बाप रे, आता कोणी येणार नाही ना जेवायला? कोण नाही येणार, सगळे गेले घरी. देवा पांडुरंगा, आता कोणाला जेवायला पाठवू नको रे बाबा. सई ताई, प्रसाद दादा, तुम्हाला वाटेल काही बाई आहे, हिच्या मुलीचं लग्न आहे आणि असं काय बोलतेय. पण काय सांगू तुम्हाला, सगळं बजेट माझं कोलमडून गेलंय. अहो त्याचं काय झालं, मला असं वाटलं होतं की अंदाजे 100-150 लोक येतील लग्नाला. पण 500 लोक आली हो जेवायला. सगळी बूम झाली माझी. म्हणजे ते केटरिंगवाल्यांनी मला ताटं दिली, पण ते प्रत्येक ताटाचे एक्स्ट्रा पैसे घेतात माझ्याकडून. 50,000चं माझं बजेट होतं, 2-2.5 लाखापर्यंत गेले. आणि ना आता हे शेवटचं एक ताट राहिलंय. त्यांनी मला बजावून सांगितलंय, आता एक जरी माणूस तुमचा वाढला ना तर मी तुमच्याकडनं 1000 रुपये घेईन पर प्लेट. काय करायचं हो गरीब माणसं. देवा, आता कोणाला पाठवू नको रे बाबा जेवायला. नमस्कार भक्ती रत्नपार. नमस्कार. आलात का तुम्ही? नाही, आलात का तुम्ही? केवढेच आहात तुम्ही? बाजूगिरी आले ना. मला असं विचारायचंय, केवढे कसे आहात तुम्ही? मी जाम टकाटक आहे, एकदम टकाटक आहे. लहानपणापासून मला सवयच टकाटक राहायचं. तुम्ही पण आज जाम टकाटक दिसता. असलं माझं लग्न झालं नसतं ना तर मी टकाटकच राहिलो असतो. बरं, जेवण झालंच असेल ना तुमचं? नाही नाही, मला जेवण मला ताट दे, मला जेवायचं. भूक लागली. देते, ताट देते मी तुम्हाला. नमस्कार नमस्कार भक्ती मॅडम, नमस्कार. हा पंगत चालू आहे ना का संपलं? तुम्ही पण आलात का? म्हणजे काय, अहो फुकट तिथे फॅमिली सकट. वाक्य आपले एक नंबरचा आहे ना. जेवण आहे ना, जेवण आहे ना. द्या द्या, ताट द्या आम्हाला, जेवू द्या पहिले. पटकन आणा. चला जेवायला घ्या, जेवायला घ्या, जेवायला घ्या. चला चला. हे फालतूगिरी चालले. ताटच संपले असतील ना तर या फुकट्याला द्या, मी नंतर जेवतो. नाही नाही, अहो ताटच संपली नाहीये. हे एकच शेवटचं ताट आहे. याच्यामध्ये तुम्ही दोघांनी एकत्र जेवायचंय. आम्ही दोघांनी? हो. ज्याला फॅमिली शिफ्टिंग मधला हा कुठला रिलेटिव्ह आहे माझा? हा कुठला माझा नात्या गोत्यातला आहे? अहो तसं नाही, बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगते काय झालं. इकडे इकडे. अहो 100-150 लोकांचा माझा अंदाज होता, पण 500 लोक जेवून गेले. तो 100ची डायरेक्ट 500 कशी काय झाली? नाही, जरा अंदाज चुकला हो माझा. जरा अंदाज चुकला? हा, अंदाज मेलाय तुमचा.
अरे 100 म्हणजे 110 होतील, 115 होतील, 25 होतील, 500 मी म्हणते प्लीज थोडस ऍडजस्ट करा आणि जेवा ना एका ताटामध्ये. तुम्ही दोघं एका ताटात जेवलात ना तर माझे 500 रुपये वाचतील ना. वेगवेगळी ताटं घेतली तर तुमचे 500 वेगळे, तुमचे 500 वेगळे. वाचवा. मला काहीच फरक पडत नाही. म्हणजे कित्येक दिवस मी आणि माझी बायको एकत्र जेवलोच नाही. त्याच्याबरोबर जेवलं तर मला आनंद मिळेल. एक मिनिट. तुला आनंद मिळेल पण मला मिळणार नाही. अरे या असल्या माणसाबरोबर मी कशाला जेवायचं? ज्याला रेतीचा बिझनेस आहे माझा, तुझ्या डोक्यावर जेवढं केस नाही ना तेवढे रेतीचं ट्रक आहेत माझं. तेव्हा तू म्हणणार ट्रक, नाही तर अख्खा ट्रक फेकून मारल. अरुण दादा मी समजवते त्याला, मी समजवते. अहो तुम्हाला कळत कसं नाहीये, हा जो माणूस आहे ना तो आमच्या एरियातला नगरसेवक होणार आहे. कळलं का तुम्हाला? त्याला असं परत पाठवून चालणार आहे का मला? आणि त्याच्यामुळे मला या हॉलचं भाडं सुद्धा किती कमी पडले माहितीये का तुम्हाला? तुम्ही ऍडजस्ट करा ना, जेवा नाही का ताटामध्ये त्यांच्या बरोबर. काय ऍडजस्ट करायला लावलंय? मी काय रोज येतो का तुमच्याकडे जेवायला? फालतूगिरी मोठा सोपटी इजाला ती काय बोलते? एका ताटात दोघांनी जेवा, एकाच ब्रशने दोघांनी दात घासा असं नाही बोलले ती. मग काय एवढं कसं चिरत टाकल्याबरोबर मला जेवायचं नाही. अरुण दादा हे बघा, तुम्ही तरी समजून घ्या ना. बघा तुम्ही असं चिडू नका. मी तुम्हाला आमच्या घरी स्पेशल जेवायला बोलवीन ना परत. आणि त्याचं काय माहितीये का, हा जो टकल्या माणूस आहे ना एक नंबरचा खवचटे हो. म्हणजे ऑफिसमध्ये काम करतो, कलिग आहे माझा. त्याला जर मी जेवायला दिलं नाही ना तर ऑफिसमध्ये बोंबा मारत सुटेल. रत्नपारखेंकडे जेवायला मिळालं नाही, रत्नपारखेंकडे जेवायला मिळालं नाही म्हणून म्हणते जेवा ना त्याच्या बरोबर. इज्जत घालवेल तो माझी. जेवा नाही करत, एका ताटात जेवा. चला चला एका ताटात मी जेवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण असे कसे जेवायचे? अरे म्हणजे जेवायचं पण तुला अजून माहिती नाही? हे बघ असं ताट घ्यायचं, बर त्याच्यात डाल भात घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये जो गुलाबजामचा पाक असतो ना तो हलवलं सगळीकडे असं पसरायला लागतो. आहे का नाही? बाजूला आपण कोशिंबिरी ठेवलेली असते का नाही, त्यांना डिस्टर्ब नको म्हणून गुलाबजामुन सगळे एकत्र मिक्स करायचं. बोला झालं. मग दाल भातनी काय केलं, त्यांना पण एकत्र मिक्स करायचं आणि असा पापडवरून असा टाकायचा. झाला कसली जाम भारी डिश होईल म्हणून. पण आता सगळं बाहेर पडल म्हणून असं भुर्रकन मारायचं, चाटून पुढे खायचं. चालेल चालेल चला. काय चालेल? अरे किती भयंकर खातो हा माणूस. अरे नुसतं ऐकलं तरी अंगावर शिसारी येते बाबा. खाण्याची वाढून घेण्याची एक शास्त्रोक्त पद्धत असते. शास्त्रोक्त पद्धत, अत्यंत शास्त्र कशी असते पद्धत? जेवणाआधी पंचांग धुवून घेतले पाहिजे. वसरा इथं एक अंग धुवायला आमच्याकडे टाइम नाही. पंचांग कुठून आणशील? पंचांग म्हणजे 2 पाय, 2 हात आणि 1 चेहरा. मग उरलं कुठलं तुझं अंग? कुठलं उरलंय अंग वसाऱ्या? अरे लग्नाला आलायस का माहितीवरून आलायस? अंगोली करायला ताट धरा. नाही तुम्ही माझा हे बघ, जेवायला आवरी बोट लागतात. आवरी बोट तर तवरी धुवायची का असा जेवतोस तू? तुम्ही माझा ऐका. तुम्ही अंघोळी वेगवेगळ्या बादल्यांमध्ये करा पण आजच्या दिवस एका ताटामध्ये जेवा ना. हो प्लीज जेवा एका ताटात. काहीही असले तरी हात पाय धुणे अत्यंत महत्वाचे असते. आई ग गरजेचे आहे. अहो त्याच्यामुळे होते काय, हात पाय स्वच्छ धुतले ना की शरीरातील तापमान नियंत्रित राहते. त्याच्यामुळे पाचक क्रियेमध्ये पचन होण्यासाठी शरीरातली ऊर्जा वापरली जाते. आणि त्याच्यामुळे होते काय माहितीये का, आपल्याला वाताचा त्रास होत नाही आणि आम्ल पित्त सुद्धा होत नाही. मी 2 पेग पित्त म्हणा नाही होत आम्ल पुत्त. अरे पुत्त नव्हे रे, आम्ल पित्त. आम्ल पित्त. हे बघ, तू पित्त का नाही पित्त आम्ल नाही माहित. कळलं ना? वासऱ्या तुला जेवायचं नसेल तर तू आधी डॉक्टर का जा, त्याच्या आधी गोळ्या खा.
जेवतो समजलं फालतूगिरी करू नको. हे पहा या अशा पद्धतीनं जर का तुम्ही जेवलात ना तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येईल. अरे जेवणाची सुद्धा एक शास्त्रोक्त पद्धत असते. शास्त्रोक्त पद्धत कसे असते? ताट घ्यायचे, ताटामध्ये सर्वप्रथम भाताची एक अशी मूद घ्यायची, त्या मुदीला एक बोटाने असे हलकेसे आळे करायचे. आता हे कोण आले? कोण आले? हे आले नव्हे, आळे आळे म्हणजे छिद्र म्हणजे भोक. ते असभ्य भाषा. भोक नव्हे, छिद्र. असे छिद्र पाडायचे, त्याच्या अवतीभोवती असे गोड असे वरण घालायचे. वरण वाढले की मध्यभागी अशी साजूक रवाळ तूप त्याची धार सोडायची. बरं. आणि मग असा मस्त पैकी तो हा असा एकरस करायचा, समरस करायचा. मग वसाऱ्या जेवायचं कधी? अरे तू ते आलं छिद्र भोग भाल करणार ते सांगितलं, जेवणार कधी? अरे जेवणाची ही एक पद्धत असते शास्त्रोक्त. काय? अरे लोणचे सुद्धा तर्जनीने खायचे. कान फार फोडून. माझं लोणचं जर का तर्जनीने खाल्लं ना तर कान फार भरून तिला बोलायचं तर्जनी तुझं तू लोणचं खा, मी माझं लोणचं खा. लोणच्यामध्ये पण नफरे. अरे तर्जनी हे एक स्त्रीचं नाव नाहीये. तर्जनी म्हणजे बोट. तर्जनी म्हणजे बोट? मग मी आवरी वर्ष तर्जनीने मासा पकडत होतो. आणि मग ते लोणचं जर का बोटीने घ्यायचं वाटेतलं तर कसं घ्यायचं? न खायचं कसं वाचाऱ्या? त्या शिडाचा बांबू कुठेतरी घुसलणार. अरे बांबूच्या अरे अरे म्हणजे तर्जनी म्हणजे बोट म्हणजे ती वलवायची बोट नव्हे रे. बोट म्हणजे बोट, हाताची बोट. अंगठा. हे काय तर्जनी, ही मध्यमा, ही अनामिका आणि ही लघवी. अरे शाळेमध्ये बाई नाही मिळत का? बाई लघवी लघवी लघवी. ती शाळेत झाली, ही करंगुली. अच्छा ती काय उंगली करत तू करा? मी अजिबात उंगली करणार आहे, फालतूगिरी करणार आहे. बसाऱ्या 3 पेग मारलं ना की कुठल्या बोटाने आपण काय खातो काहीच कळत नाही. आपलं किल्लर आहे. कसं आहे म्हणजे आपण एकदा 3 पेग मारले का या बोटांना सांगतो काय माहितीये का? काय? तुमच्यात भेदभाव नाही. तुम्ही सगळे समानता, लोकशाहीने जगा तुम्ही. मग असं हे ताट घ्यायचं, असा पंजा 5 बोटांना असं धरायला सांगायचं ना, बोलायचं बोटांनो तुम्ही आता मोकले. मग ज्या बोटाला जर लागल ते घ्यायचं ते वाढायचं आहे. आवरा सोपं आहे. जाऊ दे ना, मी काय म्हणते, हे जे सगळं तुम्ही डिस्कस करता ना ते एकत्र जेवता जेवता डिस्कस करा ना. चला चला जेवून घ्या. चला चला. नाही नाही अहो एकत्र कसं जेवायचं? त्यापेक्षा मी एक कल्पना देऊ का? मी काय करतो, मी आधी शास्त्रोक्त पद्धतीने वाढून घेतो. माझे मी जेवतो, ताट स्वच्छ धुतो आणि मग त्याला देतो. मग त्यांनी काय चिखल खायचा तो खाऊ देतो. अहो नाही नको, तसं नका करू. अहो त्या नळाच्या तिथे केटरिंगचा माणूस ऑलरेडी बसलाय. तसं ताट धुवून वापरली ना तर मोजतो ती ताट. नाही एक्स्ट्रा चार्जेस घेईल तो माझ्याकडे. नको हे असं नको. नको ही आयडिया नको. ते तर काय होईल, आयडिया केली आणि आली अंगाशी आली असं नको व्हायला ना. तेव्हा ते हे नको. एक मिनिट, मी ताट वाढून घेतो आणि मग त्याला माझ्या ताटात जेवू दे. मी त्याच्या ताटात जेवणार नाही. चालेल? चालेल चालेल. चला चला घ्या सोडा ना ताट. अरुण दादा तुम्ही काळजी करू नका. हे बघा उद्या तुम्ही माझ्या घरी जेवायला या. मी तुमच्यासाठी स्पेशल जेवण तयार करेन. चला बसा तुम्ही तिकडे. बसा बसा. पाणी वगैरे हवंय का? घ्या पाणी प्या. मी माझ्या पुरतच घेणार आहे, सांगून ठेवतोय. हो आणा. हो काय आणायचं ते लवकर या. आता त्याला घ्यायचं असेल तर त्याच्या हाताने घ्यायचो. आलो. वाढणं ही शास्त्रोक्त एक पद्धत असते, ती व्यवस्थित वाढली पाहिजे. शास्त्रीय पद्धत आणि पटकन भूक लागली. झालं का? लवकर झाले. मी माझ्या पुरते आणलेले आहे. याला एक 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 हात लावून, याला म्हणतात शास्त्रोक्त पद्धतीने वाढून घेणे. आता आधी वंदन करायचे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता बुकाचे.
जीवन करी जीवित अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरमरण हे जाणी अरे ह्यानी पुन्हा लगदा केला अन्नाचा. अरे कसं खायचं ते